कारल्याची भाजी जर अशी असेल तर कोण म्हणणार मी कारलं खाणार नाही म्हणून. अशी कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा. तर या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी करताल तर नक्कीच कडू न होणारी कारल्याची भाजी नक्कीच होईल. त्यासाठी इथे मी पाव किलो इतकं कारले घेतलेले, स्वच्छ धुवून पुसून त्याचे मोठे काप करून घेतलेले आहे आणि चमच्याने त्यामधला जो गर असतो ते काढून टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये चिंच ठेवायची, जेणेकरून यामधला कडूपणा निघून जातो. रात्रभर ठेवू शकता किंवा 4 ते 5 तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं, यामध्ये ओलसरपणा येईपर्यंत. तर इथे मी शेंगदाणे, तीळ आणि सुकं खोबरं, धने, जिरे, लवंग, विलायची, मिरे, थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. आणि 5 ते 6 तासानंतर आता इथे कारले सुद्धा थोडंसं ओलसर झालेलं आहे. यामधलं जे चिंच आहे ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचं, याचं कोळ तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता जे तयार करून घेतलेला वाटण आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसणाचं जाडसर कुटलेलं पेस्ट आणि कोथिंबीर, हळद, काळा मसाला, मिरची पावडर आणि त्याचबरोबर साखर, चवीपुरतं मीठ. आता कोळ यामध्ये टाकून छान व्यवस्थित वाटणाला एकसारखं करून घ्यायचं आणि कारल्यामध्ये छान भरून घ्यायचं. आणि एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. वरतून जे वाटण शिल्लक राहिले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेला डबा त्यावर ठेवून झाकण ठेवायचं. मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. तुम्ही जर डाएटवर असाल तर याला फोडणी नाही दिलं तरी. तर आवडत असल्यास यावर जिरे, मोहरी आणि कांद्याची फोडणी सुद्धा तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.